साधारणपणे अर्धा तास झालेला आहे। ही भेट सध्या सुरू आहे। आगामी महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून ही भेट महत्त्वाची आहे। मात्र त्याआधी आपल्याला हे सुद्धा जाणून घ्यायला हवं की जसं तुम्ही म्हणालात, मी पुन्हा एकदा वेदांतकडे जाणार आहे, मात्र त्याआधी आपल्यासोबत दीपक केसरकर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। केसरकरजी, एक महत्त्वाची अपडेट आपण सध्या घेतो आहोत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट होतीये आणि पालिका निवडणुकांच्या संदर्भातली ही बैठक सध्या सुरू आहे। तुम्ही नेमकं कसं बघताय याकडे? एकाच कुटुंबाचे सदस्य आहेत, हो, त्याच्यामुळे त्यांनी एकत्र येण्यावर आम्ही काही ऑब्जेक्शन घेण्याचं कारण नाही आणि ह्याचा कुठलाही परिणाम इलेक्शनवर होणार नाही याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। कारण लोकांना सध्या विकास पाहिजे, केवळ भावनेच्या मुद्द्यावर मत देण्याच्या मनस्थितीत कोणी आहेत असं मला तरी वाटत नाही। आणि पूर्वीच्या झालेल्या निवडणुकांमध्ये ते सिद्ध झालेलं आहे। जरी कोऑपरेटिव्हची म्हटली तरी बीएसटीच्या कर्मचाऱ्यांच्या पतपेढीची जी निवडणूक झाली त्याच्यामधला तुम्ही परफॉर्मन्स बघितला तर एकंदर त्या ठिकाणी सुद्धा त्यांना रिस्पॉन्स मिळालेला नाही। त्याच्यामुळे हे वातावरण त्यांना किती पोषक ठरेल याच्याबद्दल मला शंका आहे। बरं, मात्र केसरकरजी, तुम्ही अगदी पहिल्यापासून या दोन्ही भावांना बघत आलेला आहात, म्हणजे बाळासाहेबांपासून तुम्ही शिवसेनेमध्ये काम केलेलं आहे, त्यामुळे शिवसैनिक म्हणून जरी लांबून बघत असला तरी सुद्धा ही भेट तुम्हाला कशी वाटतेय? किंवा आगामी ज्या सगळ्या पालिका निवडणुकांच्या दृष्टीनं जे बोललं जात आहे, महायुतीकडून ज्या पद्धतीने दावे केले जात आहेत की आमचाच महापौर यंदाच्या वेळेला आम्ही मुंबईच्या महापालिकेवरती बसवणार आणि त्यावेळेला होणार असलेली ही भेट, याकडे तुम्ही नेमकं कसं पाहताय? नाही बघा, कार्यकर्त्यांना चांगलं वाटणं इथपर्यंत ठीक आहे, कारण परंतु राजसाहेब मुळात शिवसेनेमधून बाहेर का पडले याचा सुद्धा विचार झाला पाहिजे। ज्यावेळेला अमित ठाकरे उभे राहिले त्यावेळेला ज्या पद्धतीचे निर्णय घेतले पाहिजे त्याचा सुद्धा विचार झाला पाहिजे। आदित्य ठाकरे ज्यावेळेला उभे राहिले त्यावेळेला राजसाहेबांनी आपले कोणी कॅन्डिडेट तिथे दिलेला नव्हता। आता केवळ उभाठा अडचणीमध्ये आहे म्हणून ही युतीची भाषा चाललेली आहे असं माझं स्पष्ट मत आहे। त्याच्या पलीकडे जर त्यांना खरोखर ह्या भावनेतून एकत्र यायचं असतं तर पूर्वी सुद्धा त्यांनी सहकार्य केलं असतं। त्या ठिकाणी अमित ठाकरेंच्या विरुद्ध कॅन्डिडेट दिला नसता, कारण ते सुद्धा शेवटी ठाकरे फॅमिलीचा भाग आहे। शेवटी या ठिकाणी भावनेचं महत्व ठाकरे ह्या आडनावाशी जुळलेलं आहे, कारण ते बाळासाहेबांशी संबंधित आहे। त्याच्यामुळे असं म्हणता येणार नाही या ठिकाणी फक्त उभाठा आज अडचणीमध्ये आहे, त्यांचे अतिशय कमी आमदार निवडून आलेले आहेत आणि त्याचमुळे ते या कॉम्प्रोमाइजला तयार झालेले आहेत असं निदान बाहेरून जरी आम्ही बघतो त्याला आम्हाला हे असंच वाटणार। बरं, ठीक आहे, खूप खूप धन्यवाद तुम्ही बातचीत केलीत यासाठी। तर या भेटीगाठींकडे आणि घडामोडींकडे आपलं लक्ष असंच राहील। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय। बघत रहा एबीपी माझा।